Okay. Online people, please tell me, are the voice and screen clear? All okay? Just reply me yes, no. Yes, fine. Let everyone join. हाँ, लक्ष द्या. Okay. Concentrate. आहे का लक्ष इकडं? बर. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण डिफ्रॅक्शनचे मॅक्सिमा आणि मिनिमा. Okay, maxima and minima in the diffraction pattern that we have seen, right? Maxima and minima in the diffraction pattern. Interference च्या reverse आहे condition. Interference च्या condition कशी आहे? Reverse आहे. हा एक सिमिलॅरिटी आहे. इंटरफरन्स मध्ये पण 0 नंबर सेंट्रल मॅक्सिमाला रिझर्व होता. डिफ्रॅक्शन मध्ये पण 0 नंबर कुणाला रिझर्वड आहे? सेंट्रल मॅक्सिमाला. ओके, तिथला इंटरफरन्स मधला जो काय कॉमन फॅक्टर होता, the common factor in case of interference was lambda d by 2d, distance between slits. पण आता इथे दोन स्लिट नाही आहेत, एकच स्लिट आहे. पण डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स स्मॉल डी च्या ऐवजी आता काय लिहितो आपण? इन्स्टेड ऑफ स्मॉल डी वी राईट स्मॉल ए. व्हॉट इज स्मॉल ए? स्लिट विड्थ. व्हॉट इज स्मॉल ए? इट इज स्लिट विड्थ. ओके, इट इज स्लिट विड्थ. ऑल राईट. मग इथं आपण काय केलं होतं? मिनिमासाठी इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर इज लॅम्डा डी बाय 2a. कॉमन फॅक्टर इज लॅम्डा डी बाय 2a. बरोबर. आता डिनॉमिनेटर मध्ये जर डी आला असता तर कॅपिटल, असं डिनॉमिनेटर मध्ये जर कॅपिटल डी आला असता तर आपण कॅपिटल डी हा वर्ड वापरतो, अदरवाइज नाही. सो लॅम्डा डी बाय 2d सारखं लॅम्डा डी बाय 2a, लॅम्डा डी बाय 2d सारखं लॅम्डा डी बाय 2a. बरोबर. जे न्यूमरेटर मधला जो डी असणार तो ऑब्विसली काय असणार? कॅपिटल डी असणारच. बरोबर, समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण डिनॉमिनेटर मध्ये जर कॅपिटल डी आला असता तर आम्ही कॅपिटल हा वर्ड म्हणतो. आता म्हटलाय का वर्ड आम्ही लॅम्डा डी बाय 2a म्हणतो. सो डी आला एक तर न्यूमरेटर मध्ये, एक तर तो डिनॉमिनेटर मध्ये यायला पाहिजे आणि कॅपिटल असला पाहिजे तर आम्ही कॅपिटल हा वर्ड म्हणतो, otherwise नाही. So there should not be any confusion in the formula. Okay, because that kind of small confusion may result into the reciprocal होते आन्सरचं, त्यामुळे उत्तर चुकू शकतो. बर, फाईन. आता इव्हन मध्ये 2, 4, 6, 8 इव्हन नंबर 2 पासून चालू झाले. फर्स्ट इव्हन नंबर विल गिव्ह यू फर्स्ट मिनिमा, उलटा आहे. सेकंड इव्हन नंबर विल गिव्ह यू सेकंड मिनिमा. थर्ड इव्हन नंबर विल गिव्ह यू पोझिशन ऑफ थर्ड मिनिमा. Fourth even number will give you position of fourth minima. All right. So what was for the maxima? We wrote that the path difference between the topmost and the bottommost wave is equal to odd multiple of lambda by 2. Topmost आणि bottommost wave मधला path difference किती पाहिजे? So odd multiple of lambda by 2 पाहिजे. Path difference between topmost and bottommost wave काय आहे? A sin theta. बरोबर का? बघितलंय d sin theta सारखं काय? A sin theta. That came out to be equal to odd multiple of lambda by 2. इंटरफरन्सच्या बरोबर उलटी कंडिशन. मॅक्सिमा साठी ऑड मल्टिपल्स, मिनिमा साठी इव्हन मल्टिपल्स. पण अप्रॉक्सिमेटली साइन थिटा जर आपण चेक केला तर अप्रॉक्सिमेटली अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हटलं पाहिजे. पण हायपोटेनस आणि ऍडजस्टंट साइड ऑलमोस्ट इक्वल असतात. इथे जो काय हायपोटेनस आहे, ओके, आणि ही जी काय ऍडजस्टंट साइड आहे ही ऑलमोस्ट इक्वल असते, कारण हा अँगल स्मॉल असतो. त्यामुळे हे डिस्टन्स पण स्मॉल असतं. हे डिस्टन्स स्मॉल असल्यामुळे पॉइंट P इज क्लोज टू पॉइंट O. सो हायपोटेनस अँड द ऍडजस्टंट साइड आर अप्रॉक्सिमेटली इक्वल. त्यामुळे हायपोटेनसची लेंथ म्हणजेच ऍडजस्टंट साइडची लेंथ कॅपिटल डी. सो x अपॉन d यू कॅन राईट. ऑल राईट. देन गिव मी 1 सेकंड. सो आपण साइन थीटा रिप्लेस केलं x अपॉन d न. So a as it is, x upon d as it is, sin theta replaced by x upon d, odd multiple of lambda by 2 as it is. Okay.
Then we want to find out the positions of maxima. So x च्या possible values. So to find out the values of x, what we did, we write it as odd multiple of lambda by 2 as it is, this d on the right side, this a on the right side. So that became lambda d by 2a. That became lambda d by 2a. Now the odd multiples we wrote from, not from 1, we wrote them from 3. Diffraction मधले odd कुठनं चालू झालेत? 3 पासून. बर का बरं? Suspense. का झाले? Why the odds from the diffraction are starting from 3? Now it's time to reveal the suspense. And the suspense will be revealed on the next slide like this. जरा ऑब्झर्व करा. सर डिझाईन काढलंय. डिझाईन नाही आहे. काय केलंय बघा इथं. आता हा जो काय पॅटर्न दिसतोय आम्हाला, ऑब्झर्व करा या पॅटर्नला. या पॅटर्नला ऑब्झर्व करा. या पॅटर्न मध्ये आम्हाला इथं इंटेन्सिटी असं लिहिलेलं दिसेल. हिअर वी विल ऑब्झर्व द इंटेन्सिटी and here we will observe the positions. Here we will observe the positions x. Positions on the screen आम्ही x इथं प्लॉट केलेत आणि इकडे पॅटर्नची गिवन पोझिशनला इंटेन्सिटी किती आहे, बरोबर. सेंट्रल मॅक्सिमाला जर आम्ही ऑब्झर्व केलं, जिथं पोझिशन x ची व्हॅल्यू किती असेल 0. पोझिशन x ची व्हॅल्यू सेंट्रल मॅक्सिमाला किती असेल 0. At that point the intensity is maximum because all the thousands of millions of waves are interfering at that point constructively. त्या पॉइंटला waves constructively interfere होत आहेत. सो त्या पॉइंटला इंटेन्सिटी काय आली आहे, मॅक्सिमम आली. इट इज हायर or the highest intensity possible in the diffraction pattern. Complete diffraction pattern मध्ये इंटेन्सिटी जी मिळाली आहे ती अशी मिळाली आहे, सेंट्रल मॅक्सिमाला हायेस्ट. दिस इज व्हॉट वी हॅव ऑब्झर्व. आता पहिली पोझिशन जी काय आहे, फर्स्ट मल्टिपल ऑफ लॅम्डा डी बाय 2a. लॅम्डा डी बाय 2a कोण आहे, कॉमन फॅक्टर. त्याचा फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सो ऑन. 1 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a, 2 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a, 3 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a, 4, 5, 6. हे झाले इव्हन मल्टिपल्स. इव्हन मल्टिपल्स बघा, 2 लॅम्डा डी बाय 2a, 4 लॅम्डा डी बाय 2a, 6 लॅम्डा डी बाय 2a. इव्हन मल्टिपलच्या पोझिशन्सना काय मिळाले तुम्हाला, मॅक्सिमा की मिनिमा. इव्हनला काय मिळाले, मिनिमा. डिफ्रॅक्शन वाला पॉइंट बघू आकाश, डिफ्रॅक्शन वाला पॉइंट समजलं का, त्याच्या आधीच असेल. बर. सो डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आम्हाला जो इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन मिळालंय ते असं मिळालंय, सेंट्रल मॅक्सिमाला हायेस्ट, मग इंटेन्सिटी कमी 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 होत 0 झाली, परत इन्क्रीज होत गेली, परत 0 झाली, परत इन्क्रीज, परत मिनिमम, परत इन्क्रीज, परत मिनिमम. पण हे मॅक्सिमा वाले पॉइंट्स पण डिक्रीज होत चाललेत बघा. हे होते का ऑब्झर्व तुम्हाला. सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी हायेस्ट आहे, मग फर्स्ट मॅक्सिमाची इंटेन्सिटी, मग सेकंड मॅक्सिमाची इंटेन्सिटी अँड सो ऑन. इट गोज ऑन डिक्रीजिंग. It continuously goes on decreasing. This is what we have observed. The reason is very simple. Central maxima ला millions of waves, सगळ्याच्या सगळ्या waves constructively interfere होतात. So you get maximum possible intensity. इथं interfere होणाऱ्या waves, इथं constructively interfere होणाऱ्या waves फार जास्त आहेत, पण सेंट्रल मॅक्सिमा इतक्या नाही आहेत. फार जास्त आहेत पण सेंट्रल मॅक्सिमा इतकी नाही आहे. त्यामुळे इथे इंटेन्सिटी फार जास्त आहे पण सेंट्रल मॅक्सिमा इतकी नाही आहे, कमी आहे. परत असा एक पॉइंट मिळतो जिथं कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्स फार जास्त आहेत, पण फर्स्ट मॅक्सिमा इतक्या नाही आहेत, त्याच्यापेक्षा कमी आहे. इथं कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्स इथं कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्स पेक्षा कमी आहे. त्यामुळे इथल्या इंटेन्सिटीपेक्षा इथली इंटेन्सिटी थोडीशी कमी आहे. जास्त आहे पण इथल्यापेक्षा कमी आहे. इथं पण कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्ह जास्त आहेत पण इथल्यापेक्षा कमी आहेत. समजतंय का. सो द मॅक्सिमा इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. याला म्हणतात सेंट्रल मॅक्सिमा, याला म्हणतात फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा. सेकंडरी आणि प्रायमरी. सेंट्रल वाल्याला प्रायमरी म्हणतात किंवा नुसतं सेंट्रल मॅक्सिमा म्हणतात. बाकीचे जे काय मॅक्सिमा आहेत त्यांना आम्ही काय म्हणतो, सेकंडरी मॅक्सिमा.
This is called as first secondary maxima. पहिला secondary maxima. This is called as second secondary maxima. परत third secondary maxima, fourth secondary maxima, and so on. Now let us try to observe the positions of minima and maxima. आता इथं secondary minima, first secondary minima, second secondary minima, maxima साठी capital M letter वापरले, minima साठी small m letter वापरले. ओके, मॅक्सिमा साठी कॅपिटल एम लेटर वापरले, मिनिमा साठी बाळांनो स्मॉल एम लेटर वापरले. सो मिनिमाच्या पोझिशन जर आम्ही ऑब्झर्व केल्या तर काय दिसते आम्हाला? ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर इज लॅम्बडा डी बाय 2a. कॉमन फॅक्टर इज लॅम्बडा डी बाय 2a. मिनिमाच्या पोझिशन्स ऑड की इवन? इवन. इवन इवन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. इवन तर रेग्युलरली 2 पासून चालू होतात, काहीच अडचण नाहीये. 2 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a, 4 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a, 6 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a. या पोझिशन्सना तुम्हाला मिनिमा मिळाले. ओके, इवन मल्टिपल्सना मिनिमा मिळाले. इंटरफरन्सच्या उलट झालं. मॅक्सिमाला जर आम्ही चेक केलं तर मॅक्सिमा स्टार्ट कुठनं झाला? कुठल्या ऑड मल्टिपल पासून स्टार्ट झाला? 3, 5, 7, 9 and so on. 3 into lambda d by 2a, 5 into lambda d by 2a, 7 into lambda d by 2a and so on. आता तुम्हाला जो प्रश्न पडला होता की सर why those odd numbers are not starting from 1? Why those odd numbers are not starting from 1? The answer is very simple. The answer is very simple. Because the first minima is observed at 2 times lambda d by 2a. मला सांगा मॅक्सिमा नंतर मॅक्सिमा दिसेल का? मॅक्सिमा नंतर मॅक्सिमा असेल का? दोन मॅक्सिमाच्या मध्ये काय पाहिजे? एक मिनिमा पाहिजे, बरोबर का? आता हा सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा नंतर काय मिळालं पाहिजे तुम्हाला? मिनिमा. सेंट्रल मॅक्सिमा नंतर काय मिळालं पाहिजे? मिनिमा. पण मिनिमा कुठे मिळणार आहे? ऑड मल्टिपलला मिळणार आहे की इवन? इवन. सो हिअर यू आर गोइंग टू एक्सपेक्ट मिनिमा. आर यू गेटिंग इट? मग आता इथं मिनिमा मिळालाय तर मॅक्सिमा ह्याच्या मागं कसा मिळेल? मॅक्सिमा नंतर मिनिमा मिळाला पाहिजे, मिनिमा नंतर मॅक्सिमा, मॅक्सिमा नंतर मिनिमा. दिस शुड बी द ऑर्डर. सो isn't that logical to start the odd numbers from 3? Are you getting it? समजतंय का? ऑड नंबर्स 3 लाच का चालू व्हायला पाहिजे? इज दॅट सस्पेन्स रिव्हील? अल्टरनेटिव्ह पाहिजेत ना मॅक्सिमा आणि मिनिमा. सलग 2 मॅक्सिमा आले, असा कसा पॅटर्न होईल? असा होईल का पॅटर्न? नाही. ऑर द सेकंड रिझन दॅट यू कॅन गिव्ह why the odd numbers are not starting from 1 itself, मॅक्सिमा हे 1 पासून का दिसत नाहीये? त्याचा आन्सर असं पण देता येतं, कारण सेंट्रल मॅक्सिमा भरपूर मोठा आहे. द सेंट्रल मॅक्सिमा इज व्हेरी लार्ज अँड दॅट ईट्स अप दिस 1. तो सेंट्रल मॅक्सिमा 1 ला खाऊन टाकतो. सेंट्रल मॅक्सिमा 1 ला खाऊन टाकतो, त्यामुळे हे 3, 5, 6 3, 5, 7 पासून चालू होता. लक्षात आलं? लक्षात यायला लागलंय? सेंट्रल मॅक्सिमा भरपूर मोठा आहे असं तरी सांगा. नाहीतर एक लॉजिकल रिझनिंग. आफ्टर मॅक्सिमा वी आर एक्सपेक्टिंग द मिनिमा. अगेन मॅक्सिमा अँड मिनिमा. मिनिमा इटसेल्फ इज ॲट दी सेकंड मल्टिपल ऑफ लॅम्बडा डी बाय 2a. फर्स्ट मल्टिपल ऑफ लॅम्बडा डी बाय 2a हा खाऊन टाकला गेलाच ना ऑब्विसली. मॅक्सिमा नंतर मिनिमा, मिनिमा नंतर मॅक्सिमा. दॅट्स व्हॉट वी कॅन एक्सपेक्ट. सो दिस मॅक्सिमा इज फर्स्ट मॅक्सिमा. फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा म्हणतात त्याला. द फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा विल अपीअर ॲट 3 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a. बरोबर? सो ही डायग्राम काढून घ्या. पहिल्यांदा हे पॉइंट्स मार्क करायचे. डायग्राम कशी ड्रॉ करायची तेही तुम्हाला मी दाखवतो. ही डायग्राम बसून टाकतो आणि तुम्ही माझ्याबरोबर ही डायग्राम ड्रॉ करा. पहिल्यांदा असे वहीच्या पेजवरती लाईन्स ऑलरेडी तुमच्या आहेत, त्या लाईन्सचा यूज करून काय करून घ्या बाळांनो? पहिल्यांदा मार्किंग करून घ्या. जस्ट डू द मार्किंग. मार्किंग करून घ्या. लॅम्बडा डी बाय 2a चं मार्किंग करून घ्या. मग आपण मॅक्सिमा मिनिमा प्लॉट करायचे. मॅक्सिमा मिनिमा प्लॉट करायचे. पण ठरवायचं की तो फर्स्ट मॅक्सिमा आहे की सेकंड मॅक्सिमा आहे की थर्ड मॅक्सिमा आहे, सगळं बघू आपण. लेट्स ट्राय टू डेव्हलप द पॅटर्न. पहिल्यांदा पॉइंट्स मार्क करून घ्या. जसे वरती पॉइंट्स मार्क केले तसे खाली पण मार्क करू शकता. 1 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a, 2 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2a, 3 times common factor lambda d by 2a, 4 times lambda d by 2a,
5 times lambda d by 2a in this way. पहिल्यांदा सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी मार्क करून घ्या. सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी अशी मार्क करून घ्यायची. सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी मार्क करून घ्यायची, अशी मार्क करायची. केली. त्यानंतर आता मिनिमाच्या इंटेन्सिटीज मार्क करायच्या. मिनिमा इव्हन मल्टिपलला मिळतात. 2, 4, 6 मिनिमाच्या इंटेन्सिटी मार्क केल्या. 2, 4, 6. तसंच इकडं 2, 4 आणि 6 मिनिमाच्या इंटेन्सिटी मार्क करून घ्या. सेंट्रल मॅक्सिमा झाला, मिनिमा झाला. 2 मिनिमाच्या मध्ये एक मॅक्सिमा पाहिजे. 2 मिनिमाच्या मध्ये एक मॅक्सिमा पाहिजे. फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा कुठे मिळणार आहे? 1 ला की 3 ला? 1 ला की 3 ला ठरलंय आपलं आता 3. पण त्याची मॅक्सिमाची इंटेन्सिटी पण हळूहळू कमी कमी होत जाते. सेंट्रल मॅक्सिमाची हायएस्ट आहे. फर्स्ट मॅक्सिमाची इंटेन्सिटी मार्क करा, जरा कमी, सेंट्रल मॅक्सिमा पेक्षा कमी. सेकंड मॅक्सिमाची पहिल्या मॅक्सिमापेक्षा कमी. मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीज ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातात. 2 मिनिमाच्या मध्ये मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीज मार्क करा, पण त्या कंटिन्युअसली अशा डिक्रीज होताना दाखवा. सेंट्रल मॅक्सिमाची जास्त, मग फर्स्ट मॅक्सिमाची, मग सेकंड मॅक्सिमाची अँड सो ऑन. परत इथं आता इथं जेवढी फर्स्ट मॅक्सिमाची आहे एक्झॅक्टली बरोबर त्याच्या लेवलला, याच्या लेवलला बरोबर इथं 3 ला जेवढी इंटेन्सिटी आहे तेवढीच खाली इकडे मार्क करायची. 5 ला जेवढी इथं मार्क केली आहे तेवढीच इंटेन्सिटी 5 ला बरोबर याच्या खाली इथं मार्क करायची. ग्राफ प्लॉट करतोय आपण इंटेन्सिटी वर्सेस पोझिशन. प्रत्येक पोझिशनला काय काय इंटेन्सिटी आहे. सो सेंट्रल मॅक्सिमा प्लॉट झाला, मिनिमा 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 मिनिमा. मिनिमा प्लॉट झाले. 2 मिनिमाच्या मध्ये मॅक्सिमा, 2 मिनिमाच्या मध्ये मॅक्सिमा, 2 मिनिमाच्या मध्ये मॅक्सिमा, 2 मिनिमाच्या मध्ये मॅक्सिमा. प्लॉट झाल्या इंटेन्सिटी. प्लॉट झाल्या, आले लक्षात? आता काय करायचं? मॅक्सिमा टू मिनिमा एक स्मूथ कर्व जॉईन करायचं. मॅक्सिमा टू मिनिमा एक स्मूथ कर्व जॉईन करायचं. That will complete the graph of intensity distribution of diffraction pattern. This graph is known as intensity distribution of diffraction pattern. प्रत्येक पॉइंटला इफेक्टिव्ह इंटेन्सिटी ऑफ लाइट किती असते? That intensity distribution of diffraction pattern is given here. Intensity distribution of diffraction pattern is given here. Okay, intensity distribution of diffraction pattern complete. झालं का बघ? झालं? एक स्मूथ ग्राफ ड्रॉ करायचा. मॅक्सिमा मिनिमा मॅक्सिमा मिनिमा मॅक्सिमा मिनिमा. सेंट्रल मॅक्सिमा भरपूर मोठा आहे बघा. सेंट्रल मॅक्सिमा भरपूर मोठा आहे कम्पेअर्ड विथ अदर मॅक्सिमा. आणि या सक्सेसिव्ह मॅक्सिमाची इंटेन्सिटी हळूहळू हळूहळू कमी 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 होत जाते. इट गोज ऑन डिक्रीजिंग. इट ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग ऍज वेल. आता आपण कॅल्क्युलेट करूया. हेडिंग घ्या, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. हेडिंग घ्या, चालेल ड्रॉ करून सगळ्यांना. हेडिंग घ्या, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. राइट डाउन द हेडिंग एज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ किती? सारखं लिहून घे. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ किती? बरं, त्याआधी मार्किंग पण करूया. हा कोण आहे? सेंट्रल मॅक्सिमा, बरोबर. हा फर्स्ट सेकंडरी मिनिमा, हा सेकंड सेकंडरी मिनिमा, इथं असेल थर्ड सेकंडरी मिनिमा, बरोबर. त्यानंतर सिमिलरली हा असेल फर्स्ट सेकंडरी मिनिमा, सेकंड सेकंडरी मिनिमा,
थर्ड सेकंडरी मिनिमा. ओके, हा झाला सेंट्रल मॅक्सिमा. हा फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा. हा सेकंड सेकंडरी मॅक्सिमा. हा फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा. हा सेकंड सेकंडरी मॅक्सिमा. ऑलराईट. आता सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ म्हणजे या अपर फर्स्ट मिनिमा अँड लोअर फर्स्ट मिनिमा यांच्यामधलं डिस्टन्स. अपर फर्स्ट मिनिमा आणि लोअर फर्स्ट मिनिमा यांच्यामधलं डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. आता विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा जर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल? या मिनिमा पासून या मिनिमा पर्यंतचं डिस्टन्स. सो दिस इज कॉल्ड एज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. लेट अस शो दॅट इन द डायग्राम इटसेल्फ ॲज W. हे जे डिस्टन्स आहे ना, या डिस्टन्सला म्हणतात W. दॅट इज द विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. दिस डिस्टन्स W इज कॉल्ड एज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. मग सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ करताना किती कॉमन फॅक्टर्स लागतात बघा. हे ऍडजस्टंट डिस्टन्स किती आहे? लॅम्डा डी बाय 2a. सो हे लॅम्डा डी बाय 2a, हे लॅम्डा डी बाय 2a, म्हणजे हे टोटल किती झालं डिस्टन्स? 2 लॅम्डा डी बाय 2a. आणि हे टोटल डिस्टन्स किती झालं? ते पण 2 लॅम्डा डी बाय 2a. सो टोटल डिस्टन्स किती झालं? 4 लॅम्डा डी बाय 2a, म्हणजे 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. बरोबर ना? 1 2 3 आणि 4. सो दॅट विल बी इक्वल टू 4 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a. 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. बरोबर. हे ऍडजस्टंट डिस्टन्स जे मार्किंग केले ते प्रत्येक मार्किंग किती डिस्टन्सचं आहे? लॅम्डा डी बाय 2a एवढ्या डिस्टन्सचं आहे. असे किती मार्किंग लागतात? 1 2 3 4 असे किती स्लॉट लागले? 4 स्लॉट्स लागले. सो म्हणून इथं काय म्हटलेलं? 4 टाइम्स द कॉमन फॅक्टर. सो W इज इक्वल टू 4 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a. W इज इक्वल टू 4 टाइम्स लॅम्डा डी बाय 2a. 4 आणि 2 कॅन्सल करा, आन्सर आलं 2. 4/2 आलं 2. 2 टाइम्स लॅम्डा डी बाय 8. 4 टाइम्स कॉमन फॅक्टर असं मी लक्षात ठेवतो. हे मी ऍज पर द रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट करतो, पण मी लक्षात ठेवतोय 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. व्हॉट आय रिमेंबर इज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इन डिफ्रॅक्शन इज 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. इट इज 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. ओके. तुम्हाला सेकंड मिनिमाचं डिस्टन्स विचारलं, कसं काढणार? सेकंड मिनिमा. आता मिनिमा म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर की इवन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर? मिनिमा ऑफ डिफ्रॅक्शन इवन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. सेकंड मिनिमा म्हणतायत, मग सेकंड इवन मल्टिपल. सेकंड इवन मल्टिपल पर्यंत पोहोचायचं आहे. फर्स्ट इवन मल्टिपल कुठनं चालू होणार? जर 0 म्हटलं तर तो सेंट्रल मॅक्सिमाचा आहे, तो काय आपल्या उपयोगाचा नाही. मग पुढे कुठला? फर्स्ट इवन मल्टिपल कुठला घेणार? 2. डिफ्रॅक्शन मध्ये इवन चालू होता 2 पासून आणि ऑड चालू होता 0 पासून. नाही, ऑड चालू होता 3 पासून. इवन कुठनं चालू होता? 2 पासून. आणि ऑड कुठनं चालू होता? 3 पासून. सेकंड मिनिमा म्हणजे सेकंड इवन मल्टिपल म्हणजे 2 आणि 4 म्हणजे 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. सो दॅट यू कॅन realize that the second minima is at the 4 times the common factor, and the common factor is what? Repeat करा, common factor किती आहे? lambda d by 2a. Again common factor is equal to lambda d by 2a. जसं इंटरफरन्स मध्ये सेम कॉमन फॅक्टर होता, फक्त लॅम्डा डी बाय 2d होता. इकडे ऑड मल्टिपल होते, इकडे इवन आहे. तिकडे इवन जेव्हा होते तेव्हा इकडे ऑड आहे. इंटरफरन्स मधले ऑड 1 पासून चालू होता. इंटरफरन्स मधले ऑड 1 पासून चालू होता. डिफ्रॅक्शन मधले ऑड 3 पासून चालू होता. डिफ्रॅक्शन मधले ऑड 3 पासून चालू होता. बरोबर. बर, आता हे सोडून द्या, हे थोडं रफ कॅल्क्युलेशन आहे. इंटेन्सिटीचा पॉइंट नेक्स्ट स्लाइड वरती तुम्हाला दिसेल. Just give me a second. Width of central maxima म्हणजे 4 टाइम्स कॉमन फॅक्टर. लक्षात ठेवा, width of central maxima is 4 times the common factor. Okay, width of central maxima is 4 times common factor. Next, heading द्या, intensity at nth secondary maxima. Heading द्या, intensity at nth secondary maxima. Intensity at nth secondary maxima. Intensity at nth secondary maxima. फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून फॉर्म्युला लिहून घ्या. It's not there in the book, but you just write down. Intensity at nth maxima, In is equal to
intensity at nth maxima In is equal to I naught in the bracket sin pi by 2 upon pi by 2 bracket square. In is equal to I naught in the bracket sin pi by 2 upon pi by 2 bracket square. I naught in the bracket sin pi by 2 upon pi by 2 bracket square. Okay, sin pi by 2 upon pi by 2 bracket square. पुढं लिहून घ्या I naught काय आहे? I naught आहे इंटेन्सिटी ॲट सेंट्रल मॅक्सिमम. I naught काय? सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी. I naught is the central maxima intensity. Intensity at central maxima. Phi phase difference between topmost and bottommost wave at a given point. Phase difference between topmost and bottommost wave at given point. Phase difference between the topmost and bottommost wave at given point. Given point ला येणाऱ्या waves मधल्या phase difference. Topmost wave आणि bottommost wave. तो विषय माहिती आहे आम्हाला. टॉपमोस्ट वेव्ह आणि बॉटममोस्ट वेव्ह यांच्यामधला पार्ट डिफरन्स वरून तुम्ही फेज डिफरन्स काढू शकता. बरोबर. पुढे सेंट्रल मॅक्सिमा ॲट सेंट्रल मॅक्सिमा फेज डिफरन्स बिटवीन टॉपमोस्ट अँड बॉटममोस्ट वेव्ह फाय इक्वल टू 0. पुढे ॲट सेंट्रल मॅक्सिमा फाय इज इक्वल टू 0. सेंट्रल मॅक्सिमाला टॉपमोस्ट आणि बॉटममोस्ट वेव्ह मधला पार्ट डिफरन्स 0 आणि फेज डिफरन्स 0. सेंट्रल मॅक्सिमाला. बरोबर. बरं, बाकीचे जे काय मॅक्सिमा आहेत त्यांना आपण नाव देतोय सेकंडरी मॅक्सिमा. बरोबर का? बाकीच्या मॅक्सिमांचं नाव काय आहे? सेकंडरी मॅक्सिमा. लिहा पुढे. ॲट सेकंडरी मॅक्सिमा फाय इज इक्वल टू ॲट सेकंडरी मॅक्सिमा फाय इज इक्वल टू फेज डिफरन्स बिटवीन टॉपमोस्ट अँड बॉटममोस्ट वेव्ह ॲट सेकंडरी मॅक्सिमा. बाकीच्या मॅक्सिमाज ना बाकीच्या मॅक्सिमाला फेज डिफरन्स किती असणार? पार्ट डिफरन्स किती असणार सांगा? मॅक्सिमाला पार्ट डिफरन्स किती असणार? मॅक्सिमा ला पार्ट डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 की इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2? डिफ्रॅक्शन आहे. काय असणार? ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. आणि पार्ट डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 तर फेज डिफरन्स किती असणार? ऑड मल्टिपल ऑफ पाय. बरोबर का? पार्ट डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 corresponds to phase difference of odd multiple of pi. बरोबर. मग ऑड कुठनं चालू होतात? 3 पासून चालू होतात. ऑड कुठनं चालू होतात? 3. सो 3 पाय 5 पाय 7 पाय 9 पाय अँड सो ऑन. बोला विष्णू. म्हणजे हे जे काय आपण आता करतोय ते दिसताना कॉम्प्लेक्स दिसतंय पण ऍक्च्युअली हे एवढंच आहे. इथली इंटेन्सिटी किती? सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी I नॉट. इथली इंटेन्सिटी I1, इथली I2 अँड सो ऑन. मग पहिल्या मॅक्सिमाला इंटेन्सिटी किती? आन्सर आहे I1. ती I नॉटच्या हाऊ मेनी टाइम्स आहे सांगता येते. दुसऱ्या मॅक्सिमाला इंटेन्सिटी किती? I2. ती I नॉटच्या हाऊ मेनी टाइम्स आहे सांगता येते. समजतंय का? आणि काय फॉर्म्युला आहे इंटेन्सिटी ॲट nth मॅक्सिमाचा? In इज इक्वल टू I नॉट इन द ब्रॅकेट sin pi by 2 upon pi by 2 bracket square. चला म्हणा In is equal to I naught in the bracket sin pi by 2 upon pi by 2 bracket square. आता मला सांगा पहिल्या मॅक्सिमाला मला phi ची व्हॅल्यू पाहिजे. पहिला मॅक्सिमा म्हणजे पहिला ऑड मल्टिपल ऑफ पाय. पहिला ऑड मल्टिपल ऑफ पाय किती असतं? 3 पाय. समजतंय का? दुसरा ऑड मल्टिपल ऑफ पाय किती असतं? 5 पाय. सेकंड ऑड मल्टिपल किती असणार? 5 पाय. मग एकदा का तुम्हाला पाय ची व्हॅल्यू मिळाली ती इथं टाका साइन तर बघता येतो आपल्याला. डिव्हिजन पण करता येते स्क्वेअर पण करता येते. समजतंय का? मग तेच मी काय केलेलं आहे मॅक्सिमाच्या हिशोबानं इथं मी त्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत आणि तुम्ही मला सांगा इथं जी काय व्हॅल्यू येणार मॅक्सिमासाठी. आता बघा इथं पायच्या व्हॅल्यूज कुठल्याही पायचा जर इथं आपण पायला जर आपण 3 पाय 5 पाय 7 पाय किती टाका मग इथं आन्सर काही 3 पाय अपॉन 2 7 पाय अपॉन 2 5 पाय अपॉन 2. अल्टिमेटली ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 झाला का नाही? जरा विचार करा.
पायची व्हॅल्यू काय आहे सांगा? पायची व्हॅल्यू काय आहे? 3 पाय, 5 पाय, 7 पाय. मग इथे टाकलं 3 पाय अपॉन 2, 7 पाय, 5 पाय अपॉन 2, 7 पाय अपॉन 2. अरे म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 झाला का नाही? कळलं नाही? कळलं ना? ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 झाला. अरे पाय बाय 2 म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिसला साइन एक तर +1 असेल नाही तर -1 असेल. एक तर +1 असेल नाही तर -1 असेल. तुम्ही +1 चा स्क्वेअर करा नाही तर -1 चा स्क्वेअर करा. आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. सो याचा विषय संपला. याचा विषय संपला. आता इथं पाय बाय 2 लिहिले. इथं पाय बाय 2. पाय काय आहे आमचा? ऑड मल्टिपल ऑफ पाय. परत या पायला आपण रिप्लेस करणार ऑड मल्टिपल ऑफ पाय अपॉन 2. तिथं दिसते बघा हे ऑड मल्टिपल ऑफ पाय आणि तो जो अपॉन 2 आहे ना तो मी डायरेक्टली वरती लिहिला होता. तो आता तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा काय करतो इथं खाली लिहितो. जर ऑब्झर्व करा. एका सेकंदात हे सगळं क्लिअर होईल. ओके. एकदम डिफिकल्ट क्वेश्चन डिफ्रॅक्शन वरती जर विचारायचं ठरवलं तरच हे विचारतात, अदरवाइज यातलं काही विचारणार नाही. पण ती पॉसिबिलिटी सुद्धा आपण कव्हर करूया. ओके. सो हा जो काय पाय आहे इथला पाय, हा पाय लिहिलाय मी इथं ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हणून. आणि हा साइन पाय बाय 2 अल्टिमेटली त्याचा स्क्वेअर करा +1 किंवा -1 च्या हिशोबाने ते 1च होणार आहे. बरोबर. आणि आता जो काय हा 2 होता हाच तुम्ही इथं वरती पाठवलाय. ओके. हा 2 जो काय आहे ना हा 2 मी इथं वरती पाठवणार आणि आन्सर माझं आलं 2 डिवाइडेड बाय ऑड मल्टिपल ऑफ पाय ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. याची व्हॅल्यू झाली इंटू I0 करायचंच आहे. इंटू I0 केलं. ओके. आता 2 स्क्वेअर, ऑड स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर. 2 स्क्वेअर आला 4, पाय स्क्वेअर आला पाय स्क्वेअरच. 2 स्क्वेअर आला 4, पाय स्क्वेअर आला पाय स्क्वेअरच. आता पॉसिबल ऑड नंबरचे स्क्वेअर करूया. पहिला ऑड नंबर कुठला? 3. 3 चा स्क्वेअर 9. सेकंड ऑड नंबर किती? 5. 5 चा स्क्वेअर 15. थर्ड ऑड नंबर किती? 7. काय झालं? 15 म्हटलं का? काय मिस्टेक झाली? सेकंड ऑड नंबर किती? 5. 5 चा स्क्वेअर 25. थर्ड ऑड नंबर 7. 7 चा स्क्वेअर 49. In this way you can find out intensity at first maxima, second maxima, third maxima compared with the intensity at central maxima, central maxima and central maxima. समजलं का? करता येईल. सो इथं ब्रॅकेट काय तयार झालाय जरा ऑब्झर्व करा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इंटेन्सिटी ऍट nth मॅक्सिमा इज इक्वल टू 2 अपॉन ऑड मल्टिपल ऑफ पाय. 2 अपॉन ऑड मल्टिपल ऑफ पाय या ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू I0. दिस फॉर्म्युला आय वॉन्ट यू पीपल टू रिमेंबर. कारण हा इंटेन्सिटीचा पॉइंट जर आम्हाला माहित असेल तरच सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे तुम्हाला डेरिव्हेशन कोणी विचारणार नाहीये. तुम्हाला हा फॉर्म्युला पण कोणी विचारणार नाहीये. तुम्हाला विचारणार आहे इंटेन्सिटी ऍट nth मॅक्सिमा अँड रेशो ऑफ ऍडजेसंट इंटेन्सिटी मॅक्सिमा. ऍडजेसंट मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीचा रेशो. रेशोज ऑफ इंटेन्सिटी ऑफ ऍडजेसंट मॅक्सिमा. ओके. सो ह्या सगळ्याचा जर रेशो आपण घेतला, या सगळ्याचा जर आपण रेशो घेतला तर आपल्या असं लक्षात येईल सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी I0 इज टू फर्स्ट मॅक्सिमाची इज टू सेकंड मॅक्सिमाची इज टू थर्ड मॅक्सिमाची. सेंट्रल मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीला 1 म्हटलं, सेंट्रल मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीला जर 1 म्हटलं, याला 1 म्हटलं तर फर्स्ट इंटेन्सिटी किती येणार? 4/9 पाय स्क्वेअर आहे का? याला 1 म्हटलं तर सेकंड मॅक्सिमाची इंटेन्सिटी येणार 4/25 पाय स्क्वेअर. थर्ड मॅक्सिमाची किती येणार? 4/49 पाय स्क्वेअर. सो हा झाला ऍडजेसंट इंटेन्सिटीचा रेशो. हे समजतंय का तुम्हाला? समजतंय का? लक्षात आलंय का? परत एक्सप्लेन करू. इंटेन्सिटी ऍट सेंट्रल मॅक्सिमा इज टू फर्स्ट मॅक्सिमा इज टू सेकंड मॅक्सिमा इज टू थर्ड मॅक्सिमा. हा रेशो आम्हाला विचारतो. परीक्षेमध्ये आयडेंटिफाय करायला देतात. 4 ऑप्शन असतात. पहिल्या मॅक्सिमाची सेंट्रल मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीला जर 1 म्हटलं, इथं 1 टाका, इथं 1 टाका, इथं 1 टाका. तुम्हाला फर्स्ट मॅक्सिमाची, फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमाची, सेकंड सेकंडरी मॅक्सिमाची आणि थर्ड सेकंडरी मॅक्सिमाची इंटेन्सिटी मिळेल. रेशो कसा आलाय बघा, पॅटर्न ऑब्झर्व करा. इथं 1
is 2. 4 4 4 तर आहेच. इथं 3 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर, इथं 5 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर, इथं 9 पायचा, इथं 7 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर. 3 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर 9 पाय स्क्वेअर, 5 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर 20 पाय स्क्वेअर आणि 7 पायचा ब्रॅकेट स्क्वेअर 49 पाय स्क्वेअर. बरोबर का? इन दिस वे यू कॅन रिमेंबर इट. म्हणजे हा पॉइंट आम्ही लक्षात ठेवून सुद्धा याचे 4 पॉइंट्स मिळवू शकतो. ओके, ट्राय टू रिमेंबर दिस पॉइंट. जर समजा हे नाही लक्षात राहिलं तर इथपर्यंत यावं लागेल, म्हणजे हे लक्षात ठेवावं लागेल. समजा हे पण नाही लक्षात राहिलं तर जसं आता मी याच्यावरनं तुम्हाला हे सगळं डेरिव्हेशन करून दाखवलं. I n is equal to I naught in the bracket sin phi by 2 upon phi by 2 bracket square. This is the intensity at nth maxima in the diffraction pattern. Is that clear? समजलं? I know it is little bit tricky, but try to understand it. Okay? Rarely हा क्वेश्चन विचारला जाईल. जेव्हा ते ठरवतील की डिफ्रॅक्शन वरचा एक डिफिकल्ट क्वेश्चन आम्हाला टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं थिंकिंग इन्व्हॉल्ड आहे, रेशोज घेणं इन्व्हॉल्ड आहे आणि थोडंसं फॉर्म्युला पार्ट असणं पण इन्व्हॉल्ड आहे. हा फॉर्म्युला डिराईव्ह तर करायला तुम्हाला लागणार नाही. बोर्ड मध्ये तर शक्यच नाही, एमसीक्यू मध्ये डेरिव्हेशनचा प्रश्नच नाही. हा फॉर्म्युला पण तुम्हाला विचारत नाही, त्याचं ऍप्लिकेशन डायरेक्टली तुम्हाला विचारतात. ओके, समजतंय? नेक्स्ट, बर आता सगळे सिंपल पॉइंट्स आहेत. लिहा बरं, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. हेडिंग द्या लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि त्याची डेफिनेशन तेवढी लिहून घ्या. लिमिट ऑफ रिझोल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर. नेक्स्ट पॉइंट आहे, काय आहे बघूया. लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि रिझॉल्विंग पॉवर. लिमिट ऑफ रिझोल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर. त्याच्यामध्ये लिमिट ऑफ रिझोल्युशनची डेफिनेशन द्या. The minimum distance between the 2 point objects. The minimum distance between the 2 point objects. The minimum distance between the 2 point objects. The minimum distance between the 2 point objects whose images can be seen distinctly. Initially, we discuss whose images can be seen distinctly. Whose images can be seen distinctly by given optical instrument. By given optical instrument. So discuss करो initially, just write down it. The minimum distance between 2 point objects whose images can be seen distinctly by given optical instrument, by using given optical instrument, असं म्हटलं तरी चालतं, is called limit of resolution of that instrument. Is called limit of resolution of that instrument. पुढे लिहा, नेक्स्ट पॅराग्राफ करून. Lesser the limit of resolution, lesser म्हणजे जितकं लिमिट ऑफ रिझोल्युशन स्मॉल असेल, we will discuss all these things, just make a note of it. Lesser the limit of resolution, better is the instrument. तेवढं इन्स्ट्रुमेंट चांगलं. बरं, ज्या इन्स्ट्रुमेंटचं लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी ते इन्स्ट्रुमेंट चांगलं. ठीक आहे. Lesser is the limit of resolution, better is the instrument. Okay. पुढं रिझॉल्विंग पॉवरची डेफिनेशन लिहून जस्ट कंप्लीट अ नोट. Resolving power. Resolving power. Resolving power of an optical instrument. Resolving power of an optical instrument
resolving power of an optical instrument is defined as resolving power of an optical instrument is defined as reciprocal of limit of resolution. Limit of resolution are reciprocal. ठीक है. Definition. Resolving power of an optical instrument is defined as reciprocal of limit of resolution. बर, resolving power आणि limit of resolution एकमेकांचे काय आहेत? Reciprocal. Lesser the limit of resolution, better is the instrument. Limit of resolution कमी असेल तर instrument better. मग resolving power साठी काय म्हणता येईल? resolving power मोठी असेल तर बेटर इज द इंस्ट्रुमेंट. उलट होईल ना, बरोबर. लिमिट ऑफ रिझोल्युशनच्या बरोबर उलट. लिमिट ऑफ रिझोल्युशन लेस असताना काय म्हटले आम्ही? when the limit of resolution is lesser is the limit of resolution, better is the instrument. resolving power limit of resolution चा रेसिप्रोकल आहे. त्या केस मध्ये आम्ही काय म्हणणार? more the resolving power, better is the instrument. more the resolving power, better is the instrument. ठीक आहे, नोट कंप्लीट झाली. आता रिझॉल्विंग पॉवर हा काय विषय आहे जरासं समजून घेऊया. आता मी काय करणार आहे, आता ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ह्युमन आय, तुमचा जो काय डोळा आहे, ह्युमन आय ऑर एनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, इट इज ट्रू फॉर एनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, इट इज ट्रू. एक एक्सपेरिमेंट करतो बघा तुमच्या बरोबर. आता मला सांगा, हाऊ मेनी पॉइंट्स दीज आर? किती पॉइंट्स आहेत? 2 पॉइंट्स आहेत, बरोबर. का कळलं तुम्हाला? कारण या 2 पॉइंटची इमेज तुमच्या ह्युमन आयने क्रिएट केली रेटिनावरती, अँड इट आयडेंटिफाईड इट एज 2 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. यांच्यामधलं डिस्टन्स मी अजून कमी केलं. हाऊ मेनी पॉइंट्स दीज आर? 2. आता मे बी तुम्ही जवळ बसलेले असल्यामुळे, समोर बसलेले असल्यामुळे तुम्हाला अजून पण ते 2 पॉइंट्स दिसत आहेत, बरोबर. चष्मा काढल्यानंतर सांग आता किती दिसत आहेत? दिसत नाही. हे दोन्ही पॉइंट्स एकच दिसत आहेत. आलं का लक्षात? बरोबर. सगळ्यांसाठी होणार आहे ते. इट इज ट्रू फॉर इवन फॉर अ नॉर्मल पर्सन. इट इज ट्रू. नॉर्मल पर्सन ज्याला चष्मा नाही आहे, तो अगदी जवळ बघत असेल तर त्याला ते 2 पॉइंट दिसतील. त्याला लांब जायला सांगा, की थोडस लांब जायला सांगा, हळूहळू काय होते, तो एकच पॉइंट दिसायला चालू होते. आणि वेटिंग. सो काय करूया, एक डिस्टन्स फिक्स करूया. या लेनला आपण काय करूया, सगळे ऑब्जेक्ट फिक्स करूया. ओके. ऑनलाईन पीपल सुद्धा एका सर्टन डिस्टन्सला तुम्ही बसा आणि त्या सर्टन डिस्टन्स वरून ट्राय करा की हे 2 पॉइंट दिसतात की 1 पॉइंट दिसतो. सो एका सर्टन डिस्टन्सला आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट फिक्स करायचं. गिवन पॉइंट ऑब्जेक्ट पासून ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आपण सर्टन डिस्टन्सला फिक्स केलं आणि ह्या 2 ऑब्जेक्ट मधलं, 2 पॉइंट ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स डिक्रीज करत गेले. एका सर्टन डिस्टन्सच्या बिलो जर हे डिस्टन्स गेलं तर हे दोन्ही ऑब्जेक्ट एकच दिसतात, एका सर्टन डिस्टन्सच्या बिलो. सो देर इज अ मिनिमम लिमिट. त्याच्यापेक्षा जर डिस्टन्स कमी झालं तर दोन्ही ऑब्जेक्टच्या इमेजेस एकच दिसतात, एकच ऑब्जेक्ट दिसतो. दोज इमेजेस कॅनॉट बी सीन डिस्टिंक्टली इफ द डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स गोज बियॉन्ड द मिनिमम लिमिट. आलं का लक्षात? सो या 2 ऑब्जेक्ट मध्ये मिनिमम एवढं डिस्टन्स तर पाहिजे, याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल. 2 ऑब्जेक्ट सेपरेटली दिसतील, त्यांच्या इमेजेस डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट म्हणून रेकग्नाइज होतील. येते का लक्षात? डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स म्हणून रेकग्नाइज होतील त्यांच्या इमेजेस. कधीपर्यंत? जोपर्यंत या 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स किती आहे? मोर दॅन अ मिनिमम डिस्टन्स. मिनिमम एवढं तरी पाहिजे. ते जे मिनिमम रिक्वायर्ड डिस्टन्स जे आहे बघा इथे लिहिलंय, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन दी 2 पॉइंट ऑब्जेक्ट्स हुज इमेजेस कॅन बी सीन डिस्टिंक्टली. मिनिमम किती पाहिजे? मिनिमम एवढं तरी पाहिजे, तरच त्यांच्या इमेजेस ज्या काही क्रिएट होणार आहेत त्यांना डिस्टिंक्ट इमेजेस म्हणून ट्रीट केलं जाईल.
ते मिनिमम रिक्वायर्ड डिस्टन्स that is called as limit of resolution of given optical instrument. Limit of resolution of given optical instrument. मग मला सांगा आता ह्युमन आहे, कुठला ह्युमन आहे चांगला असेल, ज्याचं लिमिट ऑफ रिझोल्युशन 1 सेंटीमीटर आहे, ज्याचं लिमिट ऑफ रिझोल्युशन 1 मिलीमीटर आहे. 1 मिलीमीटर ऑब्विसली, बरोबर. म्हणून त्यांनी काय म्हटलं होतं, लेसर इज द लिमिट ऑफ रिझोल्युशन, बेटर इज द इन्स्ट्रुमेंट. समजलं. मग ज्याचं लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी आहे त्याची रिझॉल्विंग पॉवर जास्त आहे. रिझॉल्व ऑब्जेक्ट्सना रिझॉल्व करायची कपॅसिटी जास्त आहे. कळते का. सो लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी तर रिझॉल्विंग पॉवर जास्त आहे. सो लेसर इज द लिमिट ऑफ रिझोल्युशन, बेटर किंवा मोर इज द रिझॉल्विंग पॉवर. बरोबर. कारण रिझॉल्विंग पॉवर कशी डिफाईन करता येते. रिझॉल्विंग पॉवर ऑफ एन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट इज डिफाइंड एज रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. बरोबर. समजलं. हा पॉइंट लक्षात आला तुम्हाला. हा पॉइंट लक्षात आला. लॉजिक लक्षात आलं. लिमिट ऑफ रिझोल्युशनचं काय असेल. सो एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, एक सिंपल मॅग्निफायर ग्लास म्हणजे एक कॉन्व्हेक्स लेन्स, दुसरं काय नाही. एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दाखवा, इथे एक पॉइंट ऑब्जेक्ट दाखवा, इथे एक पॉइंट ऑब्जेक्ट दाखवा, या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज इथं तयार करा, या ओढ्याची या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज इथं तयार करा. या दोन इमेजेस सेपरेटली तयार व्हायच्या असतील यांच्यामध्ये एक मिनिमम रिक्वायर्ड डिस्टन्स आहे डी. दिस मिनिमम रिक्वायर्ड डिस्टन्स इज कॉल्ड एज लिमिट ऑफ रिझोल्युशन, LOR. डायग्राम काढून घ्या. घेतली आहे का. घ्या जरा डायग्राम काढून घ्या. दोन पॉइंट ऑब्जेक्ट दाखवा, O आणि O डॅश. त्यांच्यामध्ये मिनिमम एवढं डिस्टन्स तर पाहिजेच, तरच त्यांच्या इमेजेस डिस्टिंक्ट होतील, सेपरेटली तयार होतील, दोन वेगळ्या इमेजेस म्हणून ओळखता येतील. म्हणजे लेन्स टाकले ते कुठलेही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. आता ही मॅग्निफायर लेन्स आहे, सिंपल मॅग्निफायर असं म्हणतात त्याला. कॉन्व्हेक्स लेन्स बघणार आहोत आपण. टेलिस्कोप, मायक्रोस्कोप बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट तोच आहे, लक्षात घ्या. आय आणि आय डॅश अशा दोन इमेजेस सेपरेटली जर बघायच्या असतील तर O आणि O डॅश मध्ये काहीतरी मिनिमम डिस्टन्स पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर चालेल, त्याच्यापेक्षा कमी जाणार. तो अँगल अल्फा पण दाखवा. हाफ अँगल आहे, कम्प्लीट अँगलच्या हाफ अँगल अल्फा, सेमी अँगल. गिवन पॉइंट न लेन्स बरोबर केलेला अँगल, टोटल अँगल 2 अल्फा. गिवन पॉइंट न लेन्स बरोबर टोटल केलेला अँगल 2 अल्फा, त्याचा हाफ म्हणजे अल्फा. गिवन पॉइंट ऑब्जेक्ट जेवढा अँगल केलाय टोटल लेन्स बरोबर तो आहे 2 अल्फा, त्याचा हाफ अँगल म्हणजे अल्फा. झालं. झालं. बरं, आता बघा पुढे हेडिंग घ्या. रेलेज क्रायटेरिया फॉर रिझोल्युशन ऑफ इमेजेस. सगळं आता थेरॉटिकल आहे, काही कॅल्क्युलेटिव्ह नाही. कॅल्क्युलेटिव्ह सगळे पार्ट संपले त्या चॅप्टर मध्ये. या रेलेज क्रायटेरिया फॉर रिझोल्युशन ऑफ इमेजेस. सायंटिस्टचं नाव आहे रिलीज. तो काय म्हणतो बघूया. रेलेज क्रायटेरिया फॉर रिझोल्युशन ऑफ इमेजेस. दोन इमेजेस सेपरेट केव्हा दिसतील याचा त्याने एक क्रायटेरिया बनवलाय. ठीक आहे, बघूया काय म्हणतोय तो.
Various criteria for resolution of images. Various criteria for resolution of images. Number 1. लिहा. इनिशियली नोट तयार करून घेऊ, मग डिस्कस करू, लगेच लक्षात येईल की सिंपल आहे. आणि हा क्रायटेरिया आहे. दिस इज व्हॉट ही हॅज सेड अँड दिस इज व्हॉट ही हॅज ऑब्झर्व्ड. ओके, and of course this is true. Yeah, number 1. If the distance between the central maxima of two images, if the distance between central maxima of two images, if the distance between central maxima of two images, दोन इमेजेसच्या सेंट्रल मॅक्सिमा मधलं डिस्टन्स is less than distance between is less than the distance between central maxima and first minima. 29-30-31 हे आता येणार आहे. फक्त करोनाच्या काळात आमचे बंधू वाढले, त्या श्राद्धासाठी मी 3 दिवस पुण्याला गेला. त्यानंतर दिवाळीनंतर मी इथं परत येणार आहे. दिवाळीनंतर या बॅचेस आपल्या सेपरेट होतील. नवीन एक 2 टीचर येतील आपल्याकडे. हे सगळे टीचर इथेच असणार आहे. यातला पुढे जाणार आहे, दुसरा येणार असं एवढा नाही. बेटरमेंट करायसाठी आणि 2 टीचर येतील. दिवाळीनंतर मग फीस सेपरेट होती. किती अभ्यास काय करायचं असेल ना तर व्हेरी मच काही जायचं नाही. मी इथं नेहमी असणार आहे, मग काळजी करू नका. आता दिवाळी येते समोर. तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, सर्वांना आमच्यातर्फे दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा आणि विश यू व्हेरी ब्राईट करिअर आहे. थँक्यू. दिवाळी ओके, हा नोट तयार केली. काय सांगतोय बघा, रेलेज क्रायटेरिया काय सांगतोय, हळूहळू लक्षात येईल. इनिशियली थोडस हे आम्हाला अनफेमिलियर वाटतं. इमेजेसचा सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे काय, हळूहळू लक्षात येईल. बघा, लक्ष द्या काय सांगितले बघा. तर इफ द डिस्टन्स बिटवीन, सूचना नाही समजली. ओके, मी रिपीट करेन नंतर, जस्ट डोंट वरी. हा, लक्ष द्या. डिस्टन्स बिटवीन, तो काय म्हणतोय, इफ द डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमा ऑफ टू इमेजेस इज लेस दॅन द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा अँड फर्स्ट मिनिमा. पहिल्यांदा इथं लिहूयात, पहिल्यांदा असं बघा. सेंट्रल मॅक्सिमा, पहिल्या इमेजचा सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे काय समजेल. टू, दुसऱ्या इमेजचा सेंट्रल मॅक्सिमा. हे जे काय डिस्टन्स आहे, सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स जर लेस असेल कशापेक्षा, सेंट्रल मॅक्सिमा अँड फर्स्ट मिनिमा, सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमा, या डिस्टन्स पेक्षा हे डिस्टन्स जर लेस असेल, यापुढं, देन द इमेजेस आर सेट टू बी अनरिझॉल्व्ड. 2 इमेजेस सेपरेट दिसत नाहीत, एकच दिसते इमेज. देन द इमेजेस आर सेट टू बी अनरिझॉल्व्ड, म्हणजे 2 इमेजेस सेपरेट दिसत नाहीत, एकच इमेज दिसते. मग हे काय आहे नक्की. डायग्राम लगेच ड्रॉ करू नका, चेंज होणार आहे डायग्राम मध्ये. हे काय नक्की जरा बघा, समोर लक्ष द्या. काय झालं, पॉइंटर मध्ये आहे. ओके, सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स लेस आहे सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमाच्या डिस्टन्स पेक्षा. बर, ठीक आहे. म्हणजे नक्की काय, तर म्हणजे असं, जेव्हा एखादं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट एखाद्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज बनवतो, पॉइंट ऑब्जेक्टची इमेज समजा एखाद्या ऑब्जेक्टनं बनवली, एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं बनवली, ती इमेज जी बनते, पॉइंट ऑब्जेक्टची इमेज पॉइंट बनली, पॉइंट ऑब्जेक्टची इमेज पॉइंट बनली. पण तो जो काय पॉइंट आहे, त्या पॉइंटच्या सेंटरला इंटेन्सिटी मॅक्सिमम, परत इंटेन्सिटी कमी होते, परत वाढत जाते, परत कमी होते, परत वाढत जाते, असा डिफ्रॅक्शन काइंड ऑफ पॅटर्न तुम्हाला दिसायला चालू होतो जेव्हा एखादं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट एखाद्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज बनवतो. जिथं इमेज बनली आहे एक्झॅक्टली त्या पॉइंटला भरपूर जास्त इंटेन्सिटी, तिथं तो पॉइंट ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतो.
पण त्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्हाला कमी जास्त इंटेन्सिटीच्या रिंग्स तुम्हाला अशा दिसू शकतात. यू कॅन ऑब्झर्व इट लाईक दिस. नंतर नंतर ते लगेचच फेड आउट होऊन जातं, त्यामुळे नंतर युनिफॉर्म इल्युमिनेशन दिसतं. पण थोड्याशा अशा रिंग असतात, एकदम फेंट अशा रिंग असतात एखाद्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज जर तुम्ही ऑब्झर्व केली तर. सो दॅट्स व्हॉट ही इज सेइंग, की जेव्हा तुम्ही पॉइंट ऑब्जेक्ट ऑब्झर्व करता तेव्हा तो पॉइंट ऑब्जेक्ट जिथं तयार झालाय तिथे इंटेन्सिटी, पॉइंट ऑब्जेक्टची इमेज जिथं तयार झाली आहे तिथे एक्झॅक्टली मॅक्सिमम इंटेन्सिटी. सो आता बघा, हा पॉइंट ऑब्जेक्ट आणि हा पॉइंट ऑब्जेक्ट तुम्हाला सेपरेट दिसणार. का दिसणार? कारण यांच्या दोघांमधल्या सेंट्रल मॅक्सिमाच्या इंटेन्सिटी, सेंट्रल मॅक्सिमा मधलं डिस्टन्स बघा, हे काय आहे? डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा अँड सेंट्रल मॅक्सिमा हे जास्त आहे आता कशापेक्षा? डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा अँड फर्स्ट मिनिमा. सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा. मला सांगा, हा कोण आहे? फर्स्ट मिनिमा आहे का हा फर्स्ट मिनिमा? हा कोण आहे? सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा यांच्यामधल्या डिस्टन्स पेक्षा मॅक्सिमाचं डिस्टन्स काय जास्त आहे. त्यामुळे हे दोन पॉइंट ऑब्जेक्ट तुम्हाला सेपरेट दिसणारच आहे असं तो म्हणतो. दिसणार केव्हा नाही ते त्यानं सांगितले. दिसणार केव्हा नाही ते बघा. आता हे सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा जे डिस्टन्स आहे ते आता मी कमी करायला चालू करतो, तुम्हाला इफेक्ट लगेच ऑब्झर्व होणार आहे. इथंच हे डिस्टन्स कमी करतो, कमी व्हायला चालू झालं. सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा, बरोबर. दोन इमेजेस ओव्हरलॅप व्हायला चालू झाल्या. अजून पण ऑब्जेक्ट सेपरेट दिसतील, अजून पण सेपरेट दिसतील, अजून पण सेपरेट 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 सेपरेट, अजून पण सेपरेट, अजून पण सेपरेट. का बरं अजून पण सेपरेट? सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स काय अजून पण जास्त आहे. कुणापेक्षा? कुणापेक्षा? सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमापेक्षा. इमेजेस अजून जवळ आला. येते का लक्षात? तुम्ही रिअल वाले ऑब्जेक्ट जवळ आणायला चालू केले की त्यांच्या इमेजेस पण जवळ यायला चालू होतात. आता ऑब्जेक्ट आपण अजून जवळ अजून जवळ अजून जवळ आणायला चालू केले, इमेजेस अजून जवळ येतील. एक स्टेज अशी की तुम्ही ऑब्जेक्ट इतक्या जवळ आणलेत की ते डिस्टन्स म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्युशन. समजतंय का? ते डिस्टन्स म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्युशन आहे. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट काय म्हणतो? मिनिमम एक सर्टन डिस्टन्स एवढं तरी पाहिजे. तुम्ही त्या कम्प्लीट डिस्टन्स तेवढ्या जवळ आणलं ऑब्जेक्टला, भरपूर जवळ आणलं. आता काय झालं बघा, आता काय झालं ऑब्झर्व करा. आता असं झालं का बघा, हा सेंट्रल मॅक्सिमा जो काय आहे, हा सेंट्रल मॅक्सिमा एक्झॅक्टली कशाबरोबर ओव्हरलॅप झाला? फर्स्ट मिनिमा बरोबर ओव्हरलॅप झाला. झाला का? हा सेंट्रल मॅक्सिमा फर्स्ट मिनिमा बरोबर ओव्हरलॅप झाला. सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स इज इक्वल टू सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमा डिस्टन्स. म्हणजे दोन ऑब्जेक्ट किती जवळ आलेले असतील? लिमिट ऑफ रिझोल्युशन एवढे जवळ आलेले असतील. अजून पण इमेजेस दोन सेपरेट दिसतील, अजून पण कळेल की हे दोन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत, अजून पण कळेल की हे दोन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत. पण आता याच्या पुढं अजून जर ऑब्जेक्ट जवळ आणले तर, म्हणजे ऑब्जेक्ट जर लिमिट ऑफ रिझोल्युशन पेक्षा जर अजून जवळ आणले तर, डिमिंग पेक्षा मिनिमम डिस्टन्स पेक्षा अजून पण जवळ आणले तर इमेजेस पण अजून जवळ येतील. इमेजेस अजून जवळ आल्या तर काय होईल? आता तुम्हाला कळतच नाही की हे दोन वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. You will not be able to understand that these are the two different objects because maxima distance has become less than the maxima to first minima distance. समजलंय का? This is the criteria which they have established to see the two distinct images of two point objects. समजायला लागलंय? टेलिस्कोप पण असंच करणार आहे. दोन आकाशातले तारे तुम्हाला एकच दाखवतो तो, दोन असतात ते. ऍक्च्युअली लोक आम्हाला सांगतात ऍक्च्युअली इट इज अ डबल स्टार सिस्टम, बट इन द टेलिस्कोप वी आर ऑब्झर्विंग इट एज अ वन स्टार. वाय इट इज हॅपनिंग? बिकॉज द लिमिट ऑफ रिझोल्युशन जे काय होतं त्याच्यापेक्षा सुद्धा, डिमिंग पेक्षा सुद्धा ते जवळ आहे. त्यामुळे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सेपरेट दाखवूच शकत नाहीये. त्यासाठी हायर रिझॉल्विंग पॉवरचा टेलिस्कोप घ्यावा लागतो, त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. दॅट्स द गेम. लक्षात यायला लागलंय? समजायला लागलं हे सगळं? सो आता हा तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला. सो हा पॉइंट लिहून ठेवा. सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स लेस असेल तर इमेजेस रिझॉल्व, अनरिझॉल्व की वेल रिझॉल्व?
वेल रिझॉल्व की अनरिझॉल्व? आताच्या केसमध्ये अनरिझॉल्व, कारण सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स आहे लेस आहे दॅन सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमा डिस्टन्स. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग विथ दी इमेजेस ऑफ दी पॉइंट ऑब्जेक्ट्स. दोन पॉइंट ऑब्जेक्टच्या इमेजेस सेपरेट केव्हा दिसतात, कळालं? बरं, सेकंड लिहा, इमेजेस जस्ट रिझॉल्व केव्हा म्हणायचं, लिहा. सेकंड पॉइंट लिहा, if the distance between the central maxima of two images, if the distance between the, तुम्ही मागची डायग्राम काढली का? बरं काढा, बरं मागची डायग्राम काढा. अशा पद्धतीने काढा की हे डिस्टन्स तुम्हाला लेस दाखवता येईल सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमाच्या डिस्टन्स पेक्षा. एक डायग्राम सॉलिड लाईन दाखवा, एक डायग्राम तुम्ही डॉटेड लाईन दाखवा. एक सॉलिड लाईन आणि एक डॉटेड लाईन दाखवा. आणि इथं आपण लिहूया सेंट्रल मॅक्सिमा टू सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स, आणि इथं लिहूया सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमा डिस्टन्स. अनरिझॉल्व्ड इमेजेस, दोन पॉइंट ऑब्जेक्टच्या इमेजेस सेपरेट दिसणार नाही. पहिल्यांदा पॉइंट मार्क करत चला आणि मग मध्ये स्मूथ ग्राफ काढत चला. ऑलवेज पॉइंट मार्क करायचे आणि मग ग्राफ काढायचे. पहिल्यांदा पॉइंट मार्क करा, त्याच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करा. पॉइंट मार्क कर पहिल्यांदा, त्या पॉइंट्सना जोडणारा ग्राफ, मीन ग्राफ ड्रॉ करायचा, एक स्मूथ ग्राफ ड्रॉ करायचा. सेकंड आता इझिली आमच्या लक्षात येईल, लिहा पटकन. इफ द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा ऑफ टू इमेजेस, if the distance between central maxima of two images, दोन इमेजेसच्या सेंट्रल मॅक्सिमा मधलं डिस्टन्स CM to CM डिस्टन्स, if the distance between central maxima of two images, if the distance between central maxima of two images is equal to, मगाशी लेस दॅन होतं, आता थोडंसं वाढवलं आणि इक्वल केलं, is equal to distance between central maxima and first minima, central maxima and first minima exactly equal केलं. ओके, just give me 1 second, एक सेकंड. हाँ, लिहा. If the distance between the central maxima of two images is equal to
इक्वल केलंय डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमा अँड द फर्स्ट मिनिमा, then the images are said to be just resolved. Initially they were unresolved, now we are going to resolve the images. So आता हा पॅटर्न शिफ्ट करत जाऊया तिकडे, पॅटर्न शिफ्ट करत करत अल्टिमेटली काय राहतो, बरोबर सेंट्रल मॅक्सिमाच्या वरती आहे ना, बरोबर फर्स्ट मिनिमाच्या वरती याचा सेंट्रल मॅक्सिमा आहे, एकाचा मॅक्सिमा आणि दुसऱ्याचा मिनिमा बरोबर ओव्हरलॅप व्हायला पाहिजे, एकाचा मिनिमा दुसऱ्याचा मॅक्सिमा बरोबर ओव्हरलॅप. सो दिस इज सीएम टू सीएम डिस्टन्स आणि हा हे असेल तुमचं सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमा डिस्टन्स. क्रायटेरिया थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे, जस्ट मेक अ नोट ऑफ इट. आता हे दोन्ही डिस्टन्सेस एक्झॅक्टली काय इक्वल आहेत. नाउ बोथ ऑफ दीज डिस्टन्सेस आर एक्झॅक्टली इक्वल, सो दी इमेजेस आर जस्ट रिझॉल्व, इमेजेस जस्ट सेपरेट दिसतात. म्हणजे ऑब्जेक्ट्स मधलं डिस्टन्स किती असणार, लिमिट ऑफ रिझोल्युशन इतका असणार. ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स किती असणार, लिमिट ऑफ रिझोल्युशन. त्याच्यापेक्षा कमी केलं की इमेजेस सेपरेट दिसत नाही, त्याच्यापेक्षा वाढवलं की इमेजेस वेल रिझॉल्व व्यवस्थित सेपरेट दिसतात. आता जस्ट सेपरेट झाल्यात इमेजेस, so the images are called as just resolved. बरोबर. डायग्राम काढता येईल का तुमचं तुम्हाला, पुढे जाऊया. डायग्राम काढायसाठी थोडीशी जागा ठेवा, पुढे जाऊया. नेक्स्ट लिहून घ्या. सेम फक्त आता मोर दॅन, लेस दॅन झालं, इक्वल टू झालं, आता मोर दॅन. थर्ड पॉइंट करा आणि लिहा. इफ द डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमा ऑफ टू इमेजेस, if the distance between central maxima of two images, if the distance between central maxima of two images if the distance between central maxima of two images is more than दोन इमेजेसच्या सेंट्रल मॅक्सिमा मधलं डिस्टन्स, if it is more than the distance between, if it is more than the distance between central maxima and first minima, CM to CM distance हे मोठा असणार आता CM to first minima वाल्या डिस्टन्स पेक्षा. So CM to CM distance is more than CM to first minima distance, then the images are said to be well resolved, व्यवस्थित separate दिसतात, no issues. Then the images are said to be well resolved, then the images are said to be well resolved, no issues. म्हणजे ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स लिमिट ऑफ रिझोल्युशन पेक्षा जास्त आहे, सो इन्स्ट्रुमेंट इझिली या दोन इमेजेस सेपरेट दाखवू शकतं. मग ह्युमन आय असेल किंवा टेलिस्कोप असेल किंवा मायक्रोस्कोप असेल, एनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, इट इज ट्रू फॉर ऑल. इथे लॉजिक लक्षात, क्रायटेरिया समजतात. थेरॉटिकल क्रायटेरियाज आहेत, 4 ऑप्शन मधनं डायरेक्टली एक करेक्ट थेरॉटिकल क्रायटेरिया चूज करायला सांगतात. वेल रिझॉल्व साठी काय, जस्ट रिझॉल्व साठी काय आणि अनरिझॉल्व साठी काय. ओके, डायग्राम करता येईल. या डायग्रामला ड्रॉ करायला फारसा काही विचार करावा लागत नाही. सीएम टू सीएम डिस्टन्स जास्त दाखवायचा आहे सेंट्रल मॅक्सिमा टू फर्स्ट मिनिमाच्या डिस्टन्स पेक्षा. ओके, झालं. पुढं नेक्स्ट चालेल का, झालं का. हा, पुढे लिहा. फॉर्म्युला चार्ट, फॉर्म्युला चार्ट फॉर मायक्रोस्कोप. हे सगळं आम्ही लक्षात ठेवायचं, हे सगळं थेरॉटिकल आहे. ओके, टाइप ऑफ क्वेश्चन आणि प्रत्येक टाइप ऑफ क्वेश्चन साठी लागणारा फॉर्म्युला तो इथे सगळं आपण क्लब केलेला आहे. पहिल्यांदा ऑब्झर्व करा, एकदा डिस्कस करूयात, मग तुम्हाला लिहायला वेळ देतो. जर असं बघा, मायक्रोस्कोप साठी जर विचार करायचा झाला तर पहिल्यांदा विचार करायचा ऑब्जेक्टचा. ऑब्जेक्ट स्वतः लाईट इमिट करणार आहे की ऑब्जेक्ट वरती आम्ही लाईट पाडणार आहोत आणि मग ऑब्जेक्ट मधून लाईट टेलिस्कोप मध्ये आत जाणार आहे.
ओके, दोन टाईपचे ऑब्जेक्ट तुम्ही टेलिस्कोपच्या अंडर धरू शकता. पहिला ऑब्जेक्ट आहे सेल्फ इल्युमिनेटिंग ऑब्जेक्ट, म्हणजे जो ऑब्जेक्ट स्वतः लाईट इमिट करतो. द ऑब्जेक्ट विच इमिट्स लाईट ऑफ इट्स ओन. सो फॉर दॅट वन क्रायटेरिया. अँड इफ द ऑब्जेक्ट इज नॉन इल्युमिनेटिंग, म्हणजे स्वतः लाईट इमिट करत नाहीये, म्हणजे ऑब्जेक्ट वरती आम्ही लाईट पाडणार, ती लाईट ऑब्जेक्ट वरती जाणार, रिफ्लेक्ट होणार, मग मायक्रोस्कोपच्या लेन्स मधून आत जाणार आणि मग त्या ऑब्जेक्टची एक इमेज क्रिएट केली जाणार. मायक्रोस्कोप का वापरतो? छोटे छोटे ऑब्जेक्ट बघायला, बरोबर का? नुसत्या डोळ्यांनी बघितला तर एक बॅक्टेरिया आम्हाला समजा एक पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून दिसायला लागला, पण मायक्रोस्कोप मधनं बघितला तर तोच पॉइंट ऑब्जेक्ट नंतर लक्षात येतो की तो थाउजंड्स ऑफ पॉइंट्स आहे. समजतंय का? कारण प्रत्येक पॉइंट मधलं डिस्टन्स मायक्रोस्कोप काय करतो? वाढवून दाखवतो. समजतंय का? मायक्रोस्कोपचं काम काय आहे? जे आता आम्हाला एक पॉइंट म्हणून वाटायला लागले ते नक्की एक पॉइंट आहे का अजून काय आहे ते व्यवस्थित दाखव. समजतंय का? सो मायक्रोस्कोपचं काम आहे की वेल रिझॉल्व्ड इमेजेस देणे. मायक्रोस्कोपचं काम काय आहे? वेल रिझॉल्व्ड इमेजेस देणं. मायक्रोस्कोप वेल रिझॉल्व्ड इमेजेस केव्हा देऊ शकेल? मायक्रोस्कोप वेल रिझॉल्व्ड इमेजेस केव्हा देऊ शकेल? किंवा कुठल्या दोन पॉइंटच्या वेल रिझॉल्व्ड इमेजेस मिळतील? ज्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे? डीमिंग एवढं आहे किंवा डीमिंग पेक्षा जास्त आहे. डीमिंग पेक्षा कमी जर झालं, लिमिट ऑफ रिझोल्युशन पेक्षा डिस्टन्स जर ऑब्जेक्ट मधलं कमी झालं तर त्याच्या इमेजेस दोन सेपरेट पॉइंट म्हणून दिसतात का? नाही दिसत. समजतंय का काय काय चाललंय? काय बोलतोय कळतंय का? सो मायक्रोस्कोपनं इमेजेस सेपरेटली दाखवण्यासाठी ऑब्जेक्ट मध्ये मिनिमम काहीतरी डिस्टन्स पाहिजे, एवढं तरी पाहिजे दोन पॉइंट मध्ये, तरच ते दोन पॉइंट सेपरेट करून दाखवेल. मग बॅक्टेरिया तर थाउजंड्स ऑफ पॉइंटचा बनलेला आहे. त्या थाउजंड्स ऑफ पॉइंट्स मधला ऍडजस्टंट डिस्टन्स डीमिंग किंवा डीमिंग पेक्षा जास्त असेल तर त्या बॅक्टेरियातलं सगळं इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला बघता येईल, अदरवाईज नाही बघता येणार. समजतंय का? म्हणजे मायक्रोस्कोपनं एक स्वतःवरती लिमिटेशन टाकलं की मला दोन पॉइंट मधलं मिनिमम डिस्टन्स एवढं तर पाहिजे. किती पाहिजे ते? डीमिंग पाहिजे. डीमिंग म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्युशन. मग मायक्रोस्कोप काय म्हणतोय की मला मिनिमम डिस्टन्स एवढं तरी पाहिजे. त्याचा फॉर्म्युला दॅट वी आर नॉट गोइंग टू प्रूव्ह, आणि आपल्याला तो डायरेक्टली दिलेला आहे. बोर्डमध्ये पण डायरेक्टली दिलाय, मॉड्यूलमध्ये पण डायरेक्टली दिलाय. So obviously the proof is not required. The only thing is we have to remember this. The formula is this: the minimum distance required, d limit of resolution for the microscope if the object is self-illuminating, object स्वतःची लाईट देत असेल. In that case the formula is 1.22 lambda upon twice the numerical aperture. Listen to me carefully. 1.22 lambda upon twice the numerical aperture. Na म्हणजे काय? न्यूमरिकल अपर्चर. पण ऑब्जेक्ट जर नॉन इल्युमिनेटिंग असेल, ऑब्जेक्ट स्वतः लाईट इमिट करत नाहीये, आम्ही त्या ऑब्जेक्ट वरती लाईट पाडणार, मग ती लाईट ऑब्जेक्ट वरनं रिफ्लेक्ट होणार आणि मायक्रोस्कोप मध्ये आत जाणार. इन दॅट सिच्युएशन द मिनिमम डिस्टन्स रिक्वायर्ड बाय द मायक्रोस्कोप इज, हा 1.22 गायब करायचा. फॉर्म्युला आहे लॅम्डा अपॉन ट्वाइस द न्यूमरिकल अपर्चर. फॉर्म्युला काय? रिपीट, लॅम्डा अपॉन ट्वाइस द न्यूमरिकल अपर्चर. डीमिंग कमीत कमी पाहिजे की जास्तीत जास्त? लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी पाहिजे की जास्त पाहिजे? लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी पाहिजे की जास्त पाहिजे? इन्स्ट्रुमेंट चांगलं केव्हा म्हणायचं? डीमिंग कमी पाहिजे, लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी पाहिजे, म्हणजे रिझॉल्विंग पॉवर जास्त पाहिजे. कुठलं डीमिंग कमी आहे? हे वालं डीमिंग कमी आहे की हे वालं डीमिंग कमी आहे? सेल्फ इल्युमिनेटिंग वालं की नॉन इल्युमिनेटिंग वालं? नॉन इल्युमिनेटिंग. इन दॅट केस यू विल गेट लेसर व्हॅल्यू ऑफ डीमिंग. ओके, बरं. पाठ एवढंच करायचं, डीमिंग पाठ करायची, रिझॉल्विंग पॉवर पाठ करायची गरज नाही. रिझॉल्विंग पॉवर उगाच ट्वाइस द न्यूमरिकल अपर्चर अपॉन 1.22 लॅम्डा असं करत बसणार आहे का? नाही, पाठ करू नका. डीमिंग पाठ केले ना. डीमिंग फॉर दी मायक्रोस्कोप काय आहे? 1.22 लॅम्डा अपॉन ट्वाइस द न्यूमरिकल अपर्चर. बघू आपण न्यूमरिकल अपर्चर म्हणजे काय, त्याचं पण डिस्कशन करू. पण आता फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचा आहे. काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे विच वी हॅव टू रिमेंबर. ओके, बर. रिझॉल्विंग पॉवर तर माहिती आहे आम्हाला, 1 अपॉन लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे 1 अपॉन डीमिंग. इथं पण 1 अपॉन डीमिंग. याचा रेसिप्रोकल आम्हाला इकडे काढता येईल, याचा रेसिप्रोकल आम्हाला इकडे काढता येईल. डीमिंगचा फॉर्म्युला आम्ही इथला पाठ केला, इथला आम्हाला ऑटोमॅटिकली पाठ होतोय कारण 1.22 रिमूव्ह करायचं. 1.22 काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. दॅट्स इट, नथिंग एल्स. पहिला प्रश्न कशाचा होता? न्यूमरिकल अपर्चरचा. अपर्चर म्हणजे
लाईट गॅदरिंग एरियाला रिप्रेझेंट करणारी क्वांटिटी. किती लाईट गॅदर होते मायक्रोस्कोपच्या, जितकी जास्त लाईट गॅदर होईल तितकी क्लिअर आणि तितकी ब्राईट इमेज मिळेल. लक्षात घ्या, जितकी ऑब्जेक्ट कडून मिळणारी लाईट मायक्रोस्कोपच्या आत जास्त जाईल. ऑब्जेक्ट कडून मिळणारी लाईट जर वाया गेली, ती ऑब्जेक्ट कडनं लेन्स मध्ये गेली पाहिजे जास्तीत जास्त लाईट. ती जर इकडं तिकडे वाया गेली तर त्याचा फारसा युज होत नाही, तेवढी क्लिअर इमेज मिळत नाही, तेवढी ब्राईट इमेज मिळत नाही. सो यू हॅव टू गॅदर मोस्ट ऑफ दी लाईट फ्रॉम दी मायक्रोस्कोप. सो समजा ही मायक्रोस्कोपची एक लेन्स आहे, हा ऑब्जेक्ट आहे. हा काय, ही काय मायक्रोस्कोपची लेन्स आहे, हा ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टचे हे जे काय बाकीचे रेज आहेत हे वेस्ट गेले, बघ गेले का वेस्ट, कारण ते लेन्स मध्ये आत जाऊ शकले नाही, संपले, ते वाया गेले. समजते का? सो किती लाईट गॅदर होते किंवा लाईट गॅदरिंग कपॅसिटी किती आहे या मायक्रोस्कोपची, त्यासाठी एक क्वांटिटी असते, त्याचं नाव आहे न्यूमरिकल ऍपर्चर. नाव काय त्याचं? न्यूमरिकल ऍपर्चर. ऍपर्चर हाऊ मच, ऍपर्चर म्हणजे ओपनिंग किती आहे, किती एरिया आहे, लाईट गॅदरिंग एरिया किती आहे, त्याला रिप्रेझेंट करणारी क्वांटिटी. युनिट काय त्याचं एक्झॅक्टली एरिया सारखं असणार नाही, हेही लक्षात घ्या. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. त्याचा फॉर्म्युला आहे न्यू साइन अल्फा. काय फॉर्म्युला? न्यू साइन अल्फा. न्यू म्हणजे काय? इथं जे मीडियम वापरलेलं आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग तुम्ही म्हणाल सर जनरली तर इथं आम्ही एअर असते, मायक्रोस्कोप बघितलाय तुम्ही, मायक्रोस्कोपच्या खाली एखादा ऑब्जेक्ट वगैरे ठेवलेला, मायक्रोस्कोपची लेन्स आणि ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये जनरली काय असतं? एअर असतं, बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर 1 असतो, 1 लिहून टाका, काम संपवा. मी म्हणेन जनरली एअर असते, ठीक आहे, पण आम्हाला हे लिमिट ऑफ रिझोल्युशन वाढवता येतं. ते वाढवायसाठी इथं मुद्दाम लोक ऑइल वापरतात, ट्रान्सपरंट ऑइल, ज्याच्यामधलं लाईट पास होईल, ओपेक नाही, ऑइल वापरतात. ऑइल वापरल्यामुळे काय होतं, इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर पेक्षा किंवा व्हॅक्युम पेक्षा जास्त आहे. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1, बाकी कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर दॅन 1. सो तुम्ही जर न्यूमरिकल ऍपर्चरची व्हॅल्यू इन्क्रीज केली बिकॉज ऑफ म्यू वाढवला ना, एअरचा 1 होता, पण दुसरं कुठलं जर मीडियम वापरलं तर काय होतं, मोर लाईट कॅन बी गॅदर्ड फ्रॉम दिस ऑब्जेक्ट, जी अदरवाइज वेस्ट झाली असती, दॅट लाईट इव्हन कॅन बी गॅदर्ड. समजतंय का? बिकॉज ऑफ द मीडियम. इथं मीडियम आहे म्हणजे रिफ्रॅक्शन होणार लाईटचं, लाईट बेंड होणार. समजतंय का? सो बिकॉज ऑफ दॅट यू कॅन गॅदर मोर लाईट. सो इन दिस वे यू कॅन increase the numerical aperture, more light तुम्ही गॅदर करू शकता. ऑब्विसली जास्तीत जास्त लाईट जर गॅदर केली तर तितकी ब्राईट आणि डिस्टिंक्ट आणि क्लिअर इमेज मिळेल. सो न्यूमरिकल ऍपर्चर वाढवलं तर डिमिंग कमी होतंय, डिमिंग कमी झालं की इन्स्ट्रुमेंट चांगलं म्हणायचं. समजतंय का? सो म्हणून मायक्रोस्कोपच्या ऑब्जेक्टच्या जवळ असणारी लेन्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि तुमच्या डोळ्याच्या जवळ असणारी लेन्स म्हणजे आयपीस. मायक्रोस्कोपला 2 लेन्स असतात, एक ऑब्जेक्टच्या जवळ असते, छोटासा ऑब्जेक्ट जो असतो त्याच्या जवळ एक लेन्स असते, आणि एक लेन्स तुमच्या डोळ्याजवळ असते. The lens which is closer to your eye is called as eyepiece, and the lens which is closer to the object is called as objective. So let's say this is the objective. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह. आणि हा ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्ट मधल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. ओव्हरऑल केलेला अँगल म्हणजे 2 अल्फा. सेमी अँगल ऑब्जेक्टनं लेन्सला केलेला टोटल अँगल म्हणजे 2 अल्फा, त्याचा हाफ अँगल म्हणजे अल्फा. हे सगळं आपण मगाशी पण बघितलं होतं. गिवन ऑब्जेक्टिव्ह बरोबर गिवन ऑब्जेक्टनं किती अँगल केलाय, टोटल अँगल असतो 2 अल्फा, त्याचा हाफ अँगल अल्फा. न्यू साइन अल्फा, दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज न्यूमरिकल ऍपर्चर. इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. ओके, सो 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. डीमीन इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन ट्वाइस द न्यूमरिकल ऍपर्चर, आणि न्यूमरिकल ऍपर्चर इज इक्वल टू न्यू साइन अल्फा. न्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आम्ही तुम्हाला देऊ, अल्फा म्हणजे हाफ अँगल, तो सुद्धा अँगल आम्ही तुम्हाला देऊ. ओके, समजले? जर तुम्ही डिमिंग काढू शकत असाल तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप काढू शकता. रिझॉल्विंग पॉवरचं युनिट जर पाहिजे असेल तर काय करता येईल, इथे एक ऍडिशनल पॉईंट तयार केलाय मी. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे 1 अपॉन लिमिट ऑफ रिझोल्युशन. हे लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे मिनिमम डिस्टन्स डिमिंग, एवढं डिस्टन्स तरी 2 ऑब्जेक्ट मध्ये पाहिजेच, तरच इमेजेस सेपरेट मिळतील. 1 अपॉन डिमिंगला करस्पॉन्डिंग 1 अपॉन मीटर, 1 अपॉन मीटरलाच मीटर इनवर्स किंवा डाय ऑप्टर असंही म्हणतात. 1 अपॉन मीटर और डाय ऑप्टर. ओके, जेव्हा तुम्ही चष्मे विकत घ्यायला जाता, चष्मा जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर तिथं मे बी तुम्हाला
ते जे काय पॅकेट मिळतं ज्याच्यावरती तुम्हाला तुमच्या चष्म्याचा नंबर वगैरे लिहून देतं, तिथं एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट डायऑप्टर म्हणून लिहिलेलं तुम्हाला दिसेल. दॅट डायऑप्टर इज नथिंग बट 1/मीटर. 1/मीटर म्हणजेच काय असतं? डायऑप्टर. अलग अलग प्रत्येक वेळी लोक छोटं नवीन युनिट डिझाईन करत असतात. सो रिझॉल्व्हिंग पॉवर, कुठल्याही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्व्हिंग पॉवर 1/मीटर मध्ये डीप बसण्यापेक्षा आम्ही काय म्हणतो? डायऑप्टर. 5 डायऑप्टर, 6 डायऑप्टर, 7 डायऑप्टर, अलग अलग लक्षात. सो डायऑप्टर मीन्स 1/मीटर. ओके, लक्षात आलं हे सगळं? लिहून घ्या 2 मिनिटं देतो, लिहून घ्या. व्यवस्थित चार्ट तयार करा. जसा चार्ट आहे तसा लक्षात ठेवा आणि या टाईपच्या क्वेश्चनचे मार्क्स घेऊन या. परत लक्षात ठेवायचं आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे, काही डेरिव्हेशन नाहीये. बुक मध्ये सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशनच्या पॉइंट्स मध्ये हे दिलेले आहे, पॅरेग्राफ दिलेले आहेत, त्याच पॅरेग्राफना आपण चार्ट मध्ये कन्वर्ट केलेले. सो डू द सेम थिंग. डी लक्षात ठेवायचा, रिझॉल्व्हिंग पॉवर रेसिप्रोकल घेऊन कॅल्क्युलेट करायचं 1/d. आता काही थेरॉटिकल पॉइंट्स राहिले फक्त आपले. व्यवस्थित त्याची नोट लिहून घ्या आणि ते पॉइंट्स लक्षात ठेवा. कॅल्क्युलेटिव्ह पार्ट म्हणजे YDSE, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, तेवढाच कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे. काय म्हणतेस? बोल. बस आज काय काय झालं? टाइम झाला. बर, इथपर्यंत झालं. अजून फक्त एक फॉर्म्युल्याचा चार्ट बघूया, एकच स्लाइड, जास्त नाही. ओके, मायक्रोस्कोप लक्षात आला आम्हाला? मायक्रोस्कोप लक्षात आला. आता टेलिस्कोप एकदा ऑब्झर्व करा, परत लिहायला वेळ देतो. टेलिस्कोप कशासाठी वापरतो आपण? टू सी दी डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स क्लिअरली, लांबचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली बघण्यासाठी. आता जर आम्ही असं बघितलं तर आम्हाला 2 स्टार्स पण एकच स्टार म्हणून दिसतो, बरोबर. एखाद्या स्टारचा सरफेस जर बघायचा असेल, सॉरी, विच इज नॉट पॉसिबल ऑफकोर्स विथ दी टेलिस्कोप दॅट वी राईट नाव हॅव, बट आपल्या जवळ समजा मूनचा सरफेस आम्हाला बघायचा,
मग आम्ही काय केलंय, अर्थच्या ऑर्बिट मध्ये काही टेलिस्कोप्स आहेत, ते टेलिस्कोप काय करतायत, कंटिन्युअसली मूनचे पिक्चर्स घेतात, बरोबर. मग हे जे काय पॉसिबल झालेलं आहे, हे का पॉसिबल झालेलं आहे, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे आणि टेलिस्कोपचं नक्की काम काय आहे, हे जरासं आपण डिस्कस करूया. टेलिस्कोपचं काम आहे, जे फार लांब ऑब्जेक्ट्स आहेत ते आम्हाला क्लिअरली दाखवायचं काम, क्लिअरली पण आणि डिस्टिंक्टली पण, क्लिअरली ऍज वेल ऍज डिस्टिंक्टली. जे दोन आहेत ते दोन दाखवले पाहिजे. म्हणजे जितकं पॉइंट जवळ जवळ येतील तितकं टेलिस्कोपला पण अवघड होणार आहे ना त्यांना सेपरेट करून दाखवणं. जितके ऑब्जेक्ट जवळ जवळ येतील, जितके पॉइंट्स जवळ जवळ येतील, तितकं टेलिस्कोपला पण ते डिफिकल्ट होतं टू मेक देअर सेपरेट इमेजेस. सो टेलिस्कोप ऑल्सो हॅज सम मिनिमम क्रायटेरिया, की एवढं तरी मिनिमम डिस्टन्स पाहिजे दोन ऑब्जेक्ट्स मध्ये. सो दॅट मिनिमम डिस्टन्स, instead of writing that as distance, in case of telescope, टेलिस्कोपच्या केसमध्ये आपण हे डीमिंग मेजर करायला जात नाही, आपण हे डीमिंग मेजर करायला जात नाही, कारण प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. फार डिस्टंट ऑब्जेक्ट मधलं दोन डिस्टंट ऑब्जेक्ट मधलं मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला जाऊ शकतोय का आपण, फार लांब आहेत, फार लांब आहेत ना ऑब्जेक्ट, तिथं आपण जाऊन हे डीमिंग मेजर करणं पॉसिबल नाही आहे. सो व्हॉट वी डू इज वी मेजर थिटा नी. टेलिस्कोप काय म्हणतो, मिनिमम दोन पॉइंट्स मधनं, सॉरी मिनिमम दोन पॉइंट्सनी केलेला अँगल ऍट द टेलिस्कोप, द अँगल मेड बाय दी 2 points, the minimum angle made by the 2 points at the telescope, that is called as angular limit of resolution. काय म्हणतात त्याला, रिपीट करा, angular limit of resolution. याच्यापेक्षा जास्त अँगल होत असेल चालेल, टेलिस्कोपला आनंदच होईल, टेलिस्कोपला आनंदच होईल या केसमध्ये, कारण तो काय म्हणेल, डीमिंग पेक्षा डिस्टन्स जास्त, दिस इज व्हेरी इझी फॉर मी टू शो दी टू ऑब्जेक्ट्स ॲज सेपरेट इमेज. सो थिटामिन पेक्षा मोठा अँगल असेल टेलिस्कोपला चालेल, पण थिटामिन पेक्षा कमी असेल तर टेलिस्कोप काय म्हणेल, आय विल नॉट बी एबल टू जनरेट टू सेपरेट इमेजेस ऑफ दीज टू ऑब्जेक्ट्स, आय विल मेक ओनली वन इमेज ऑफ दीज 2 पॉइंट ऑब्जेक्ट्स. म्हणजे थिटामिन पेक्षा त्याला कमी अँगल चालत नाही, थिटामिन पेक्षा जास्त चालतो, काही अडचण नाही. सो टेलिस्कोपसाठी आमच्याकडे थिटामिनचे फॉर्म्युले असतील रॅदर दॅन डी. टेलिस्कोपसाठी जे लिमिट ऑफ रिझोल्युशन असेल ते लिनियर लिमिट ऑफ रिझोल्युशन असेल की अँग्युलर. For telescope we will be having angular limit of resolution. Two points in the sky, या दोन पॉइंट्सनी टेलिस्कोपच्या इथे केलेला अँगल मेड बाय दी पॉइंट्स इन द स्काय ऍट दी टेलिस्कोप शुड बी ऍटलीस्ट थिटामिन, मिनिमम एवढा तर पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त चालेल. सो त्या थिटामिनचे फॉर्म्युले काय आहेत बघा. दोन टाईपचे टेलिस्कोप आमच्याकडे असतील. पहिला टेलिस्कोप आहे सर्क्युलर ॲपर्चर टेलिस्कोप. सर्क्युलर ॲपर्चर टेलिस्कोप म्हणजे ज्याची लेन्स सर्क्युलर शेप मध्ये आहे, ज्याची लेन्स लाईट गॅदरिंग जी काय लेन्स आहे ऑब्जेक्टिव्ह सर्क्युलर शेप मध्ये आहे. आणि दुसरा रेक्टँग्युलर ॲपर्चर टेलिस्कोप, ज्याची लेन्स रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे. ओके, ज्याची लेन्स रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे. सो दोन टाईपच्या टेलिस्कोपचा आम्हाला विचार इथे करायचा. इन्फॉर्मेशन आहे, दोन टाईप ऑफ टेलिस्कोप आमच्या समोर दिलेत. पहिला आहे सर्क्युलर ॲपर्चर टेलिस्कोप, दुसरा आहे रेक्टँग्युलर ॲपर्चर टेलिस्कोप. थिटामिन कॅल्क्युलेट करायचा, युनिट रेडियन येणार आहे. रेडियन म्हणजे मीटर अपॉन मीटर, सॅटिस्फाय होते. 1.22 d upon lambda. 1.22 d upon lambda. What is this d? This d means d mean. हा d म्हणजेच काय, d mean. 1.22 d upon lambda किंवा सिम्पली d upon lambda. दोन टाईपचे टेलिस्कोप, दोघांसाठी डिफरंट फॉर्म्युले. इथं 1.22 आहे, इथं 1.22 नाही. ओके, रिझॉल्विंग पॉवर काढायची असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशनचं रेसिप्रोकल 1 अपॉन थिटामिन 1 अपॉन थिटामिन, बरोबर. रेसिप्रोकल घेतला की रिझॉल्विंग पॉवर मिळते. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपचं युनिट पाहिजे असेल तर रिझॉल्विंग पॉवरचं युनिट काढायसाठी 1 अपॉन युनिट ऑफ अँगल. युनिट ऑफ अँगल असणार रेडियन, सो आन्सर विल बी रेडियन इनवर्स. आन्सर विल बी रेडियन इनवर्स. ओके, इथं डीमी लिहिण्यापेक्षा इथं डीच लिहून ठेवा, डीच लिहा, कारण फॉर्म्युलामध्ये डी आहे तर डी आहे, ऍज इट इज लिहून ठेवा. कारण हा डी प्रॅक्टिकली मेजर केला जाणार नाही. सो वी विल मेक अ मिस्टेक इफ वी राईट हिअर डी. तिथं लिहू नका डी, तिथं डी लिहू नका, कारण हा डी काय तिथं प्रॅक्टिकली मेजर करायला आपण जाऊ शकत नाही.
सो हा इथं डी म्हणूनच ठेवा आणि तो डी काय आहे तो इथे लिहून ठेवला. हा डी आम्हाला दिला जातो अपर्चर ऑफ टेलिस्कोप, मीटर मध्ये आम्हाला सांगितलं जातं. लाईट गॅदरिंग जी काही लेन्स आहे त्याचं अपर्चर, किती मोठी ती लेन्स आहे, किती लहान आहे, किती मोठी आहे, ती इन्फॉर्मेशन आम्हाला इथं अपर्चर ऑफ द टेलिस्कोपच्या फॉर्मॅट मध्ये दिली जाते. त्याला स्मॉल डी म्हणूया, त्याला डीमिंग नको म्हणायला. बिकॉज वी जस्ट डिस्कस दिस डीमिंग वी आर नॉट गोइंग टू मेजर. ते ऑब्जेक्ट स्काय मध्ये कुठेतरी लांब आहे, आकाशात भरपूर लांब आहेत ते ऑब्जेक्ट, तिथून ते मेजर करणं त्यांच्यामधलं डिस्टन्स पॉसिबल नाही. हा, कॅल्क्युलेट करणं पॉसिबल आहे. मेजरमेंट जरी पॉसिबल नसलं तरी मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरून तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. सो टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि रिझॉल्विंग पॉवर यांचे फॉर्म्युले चार्ट तयार करून लक्षात ठेवायचे. ओके, जर समजा इन्फॉर्मेशन दिली नसेल की टेलिस्कोप कुठल्या टाईपचा आहे तर तो या टाईपचा, बघा इथं स्टार केलाय. इन्फॉर्मेशन दिली नसेल तर तो या टाईपचा घ्यायचा, स्टँडर्ड हा घ्यायचा, सर्क्युलर अपर्चर, फॉर्म्युला हा वाला वापरायचा. मायक्रोस्कोपच्या केसमध्ये पण सांगितलं नसेल की ऑब्जेक्ट सेल्फ इल्युमिनेटिंग आहे की नॉन इल्युमिनेटिंग आहे तर इन दॅट केस ऑब्जेक्ट सेल्फ इल्युमिनेटिंग घ्यायचा, फॉर्म्युला हा वापरायचा. हे 1.22 वाले फॉर्म्युले वापरायचे जर इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर. नक्की यातला कुठला टाईपचा मायक्रोस्कोप, नक्की यातला कुठला टाईपचा टेलिस्कोप, ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल टाईप्स मी तयार केलेले आहेत. पण एक्झाम मध्ये किंवा बुक मध्ये तुम्हाला नुसतंच टेलिस्कोप किंवा मायक्रोस्कोप लिहिलेलं दिसेल आणि डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलेला दिसेल. पण बेस्ड ऑन दी टाईप द फॉर्म्युला विल बी स्लाइटली डिफरंट. सो त्या ऍडिशनल केसेस फक्त इथं मी चार्ट मध्ये ऍड केलेले आहेत. इथे एक ऍडिशनल केस आहे, इथं पण एक ऍडिशनल आहे. ओके, पण बुक्स मध्ये डायरेक्टली सांगितलं जातं टेलिस्कोप, मायक्रोस्कोप. एमसीक्यूज बघताना तुम्ही नुसतं एवढंच म्हणतील तर टेलिस्कोप, मायक्रोस्कोप एवढंच म्हणतील. त्यावेळी तुम्ही लेफ्ट वाले फॉर्म्युले वापरा, 1.22 असणारे फॉर्म्युले वापरा. लक्षात आलं? समजले सगळे पॉइंट आजचे? थेरॉटिकल पॉइंट होते सगळे. दॅट वॉज इन्फॉर्मेशन बेस्ड. अजून एक लेक्चर असेल इन्फॉर्मेशन बेस्ड असेल, दॅट विल बी द लास्ट लेक्चर. ओके फाईन. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप ॲट दिस पॉइंट. पण त्याआधी थोडंसं ऐका, या सॅटर्डेला टेस्ट आहे ना, टेस्टचा सिलेबस तुम्हाला ग्रुपवरती पाठवलाय. इन्फॉर्म केलं जाईल तुम्हाला बाकीचे टाइम वगैरे सगळं. ओके, पण सॅटर्डेला प्रॅक्टिकल पण आहे ना, मग सकाळी घेऊ आपण, प्रॅक्टिकलच्या आधी. ओके, जस्ट डोंट वरी, त्याची काळजी करू नका तुम्ही. टेस्टचा सिलेबस ग्रुपवरती इन्फॉर्म केलेला आहे. ओके, वे ऑप्टिक्सचं मॉड्यूल आणि ऍडिशनल क्वेश्चन्स पण पाठवलेले आहेत, ते सुद्धा सॉल्व्ह करायला सुरुवात करा. डिफ्रॅक्शन पर्यंतचा पार्ट टेस्टला असणार आहे. आज जेवढं शिकवलंय तिथपर्यंतचा पार्ट टेस्टला असणार आहे. ओके फाईन. चलो, लेट मी इन द लेक्चर. ऑनलाइन पीपल जस्ट रिप्लाय मी वन CW. एकदा रिप्लाय करा and then you can leave the lecture. Online people, just reply once.